हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर लक्ष्मीची यात्रा आहे गावी, त्यासाठी आम्ही गावी चाललेलो आहे आणि खूप दिवसांनी व्लॉग अपलोड करते आहे मी, कारण टाईमच नाही भेटला यात्रेमुळे आणि कामामुळे. तर एक एक व्लॉग मी आता टाकेन, तर नक्की बघा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर हे गावी जातानाचं आहे, म्हणजे लक्ष्मीच्या यात्रेच्या आधीचं आहे, 4 दिवस आधी. तर सगळं मी शूट केलं आहे, पण आता एडिट करून टाकायला मला वाटतं एक 15 दिवस तरी जातील एक ब्लॉग शूट करायला. तर ठाण्यावरून बस फुल होतं सगळ्या, म्हणून आम्ही वाशीवरून गेलो होतो आणि वाशीला बस 11ची होती. तर रात्री 1 वाजता आली. तर सगळे वैतागलो होतो आम्ही. मुलं तर वैतागले होते, सासूबाई पण बसून बसून वैतागल्या होत्या. तर खूपच सामान होतं आमच्याकडे, कारण यात्रेसाठी पण आणि जे आमच्या म्हणजे तिकडे गावी घरी नाही आहे ते आम्ही इकडून घेऊन जात होतो. तर वैतागले होते सगळे. तर दुसऱ्या दिवशी आम्ही नीट छान पोहोचलो, नाश्ता पाणी केला, सगळं झालं. त्याच्यानंतर आहेर काढायला BAC गेलो होतो चित्रेचं. तर माझ्या बहिणी मम्मी वगैरे सगळे गेलो होतो आम्ही. आणि नंतर मग पावसाने हजेरी लावली, कारण बेळगावला कधी पण पाऊस पडतो. आणि मी रिटर्न गिफ्टसाठी बॅग्स आणल्यात. मी मध्ये क्लिप ॲड करेन. आणि जे मावश्या वगैरे आहेत त्यांना साड्या वगैरे काढल्या होत्या. आणि माझ्या फ्रेंड सर्कलनं मी बॅग काढल्या होत्या. बऱ्याच मुली साड्या नेसत नाहीत, तशाच नेऊन घरी ठेवून टाकतात किंवा इकडे तिकडे देणं होतं. त्यामुळे बॅग कशा यूज होतात, त्यामुळे मी बॅग्स काढल्या होत्या मोठ्या आणि छोट्या. तर त्या मी मध्ये क्लिप ॲड करेन. कुठल्या गाण्याला? आम्ही ठाणा, मुंबई ठाणे मुंबई. तिथे हंदिगनूरला राहतो आम्ही, पण ठाण्याला म्हणून ते हे काय त्याच्यासाठीच लक्ष्मीसाठीच आहे काय. तर ह्या त्या बॅग्स आहेत, म्हणजे छान होत्या. बाटली किंवा डब्बा वगैरे ठेवू शकतो अशा. आणि साईडच्या मोठ्या पण आहेत, खांद्याला लावून आपण म्हणजे किंवा कपडे वगैरे 1-2 दिवसाचे कपडे घेऊन कुठे पण जाऊ शकतो, अशा साईजमध्ये पण होत्या. तर यूट्यूबला सर्च केलं. यूट्यूबला एक ताई आहेत, त्यांचं चॅनल आहे. त्यांच्या चॅनलवर एक व्हिडिओ भेटला मला, ठाण्याचाच होता तो. म्हणजे गोडाऊन आहे ठाण्यामध्ये मोठं बॅगांचं. तर तिथे दुकानमध्ये जाऊन मी ह्या सगळ्या बॅगा परचेस केल्या. आणि ह्या 2 बॅगा विहानने ज्या घातल्यात त्या मला फ्री भेटल्या ह्या सगळ्या बॅगांवर. आणि इतक्या बॅगा घेऊनसुद्धा बॅगा कमीच पडल्या शेवटी. तर मला एवढं असं वाईट वाटलं की जास्त का नाही घेतल्या. मी थोड्याशा क्वांटिटीत घेतल्या होत्या. मला असं वाटलं की ह्या पण जास्त होतील आपल्याला, पण मला वाटलं नव्हतं इतके म्हणजे कमी पडतील, पाहुणे वगैरे जास्त होतील किंवा नातेवाईक वगैरे. तर ह्या बॅगा तुम्हाला वाटत असतील जास्त आहेत, पण ह्या कमी पडल्या. 1-2 म्हणजे एक पण राहिली नाही. मला पण पाहिजे होती, माझ्या बहिणींना वगैरे पाहिजे होती, पण एकसुद्धा राहिली नाही आहे. आणि नंतर मग दुकानात आम्ही विचारलं आहे का माल, तर ते बोलले नाही आहे, आता सध्या तर माल नाही आहे, 1 महिन्यानंतर भेटेल. तर जाऊ दे म्हटल्यानंतर भेटल्यानंतर 1-2 बॅगा घेऊ आपण वापरण्यासाठी. तर खूप छान होत्या, म्हणजे त्याच्यावरची प्रिंट पण बघू शकता. ज्यूटच्या होत्या त्या आणि खूप भारी वाटत होत्या. आता तर ही पिंक कलरच्या ना, ही मोठा साईज आहे आणि बाकीच्या छोट्या आहेत. छान होत्या बॅगा. तर आम्ही आहेर वगैरे घेतलं आणि नंतर मग थोडंसं काहीतरी खायचं म्हटलं, भूक लागली होती आणि पावसाने हजेरी लावली. मध्ये कधी पण पाऊस येतो, काही नेम नाही पावसाचा. आता पाऊस चालू झालेला आहे. खाऊपट्टा हा आहे, खाऊपट्टा. आत्ताच पाऊस पडत होता ना, आता पाऊस गेला. सांगली वडापाव आहे आणि इथे पुणेरी मिसळ आहे आणि तिथे अख्खा पुणेरी मिसळ आमची खुशू. चला. तर दुसऱ्या दिवशी मी कितवाडला गेली आणि ताई ते त्या मशीन आहे ना, ते गवत बारीक करायचे, त्याच्यामध्ये म्हणजे जनावरांसाठी गवत हे करते ती. तर ताईच्या गावी गेलो. कितवाड म्हणून आहे, सगळ्यांना माहितीच असेल, वॉटरफॉल फेमस आहे कितवाडचं. तर तिथे गेलो धरणावर हांतरून धुण्यासाठी, कारण लक्ष्मीची यात्रा म्हणजे सगळं घर स्वच्छ हांतरून सगळं स्वच्छ करायचं असतं आणि कलर वगैरे लावतात घरी. तर आम्ही म्हणजे लग्नाच्या वेळेला कसं आपण सगळं घर छान सजवतो, तसं ही यात्रा आहे आणि हांतरून वगैरे धुवायचं होतं, त्यासाठी आम्ही कितवाडच्या धरणावर गेलो होतो. गोदड्या कुठे आहेत? दिसतील का पण छोट्या? नाही कॅप्चर. हा, मला दिसल्या, मोबाईल मध्ये नाही दिसत. ती म्हणजे लांबवर पाणी गेले ना ग. एवढंच असतं काय, ह्याच्यापेक्षा जास्त असतं पाणी तिथपर्यंत असते पाणी पावसाळ्यात ना. पाऊस आला की. तर आपल्याला धुवायचं आहे गोधड्या. किती पाणी आहे सगळीकडे.
बस निकल गई हवा, मेरी तो हवा पहले से ही निकल गई। आप लोगों का स्टैमिना देख के मेरी हवा फुस हो गई, मेरे से नहीं हो गई ये। एक्सपिरियन्स च्या बायका नाही, एक छोट्या मोठ्या चादरी धुतल्या मी, बाकी ह्या मोठ्या मोठ्या गोदड्या वगैरे असतात त्या तुम्हाला जमल्याच नाही, तर त्या ताईने आणि वैष्णवीने व्यवस्थित करून धुतल्या त्या. तर सवय नाही राहिली त्या गोष्टीची आता, कारण गावी असायचं तेव्हा आईसोबत मी पण धुवायची अशीच. हा तू तर सगळं हंतरून तूच धुतलास बाबा. ते पाणी बघा, ते पाणी पावसाळ्यात तिथपर्यंत जातं, पूर्ण भरलेलं असतं, फक्त थोडंसं कमी झालं, थोडं म्हटलं पण फार कमी आहे. तर पावसात परत भरते हे धरण सगळं. 2 धरण आहेत ताईच्या गावी, आमच्या तिकडे एक आहे त्यांच्या घराकडे, हे जरा घराच्या अपोजिट आहे. सो आजचा ब्लॉग इथेच एंड होत आहे, कारण ब्लॉग मोठा असेल तर जरा कंटाळा येतो बघायला, छोटा असेल तर बघतात सगळे म्हणून. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. बाय बाय.